तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन भाग 1 बघितला. त्यामध्ये आपण प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास केला. त्यामध्ये जर बघितलं तर भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, महापूर, त्याचप्रमाणे दरडी कोसळणे, भूस्खलन, सुनामी, चक्रीवादळे इत्यादींचा अभ्यास केला. आता आपण भाग 2 मध्ये मानवनिर्मित आपत्तीचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही दिलेल्या भाग 1 च्या प्रतिसादाला हा पूरक व्हिडिओ म्हणून भाग 2 मी तयार करत आहे आणि भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग आपण आता मानवनिर्मित आपत्तीला सुरुवात करूया. यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर विषारी वायू गळती आहे, अणुचाचणी आहे, अनियोजित क्रिया वगैरे आहेत, अपघात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो चेंगराचेंगरी वगैरे ह्या गोष्टी येतात. नंतर हेतुपुरस्कार बघितला, युद्ध आहे, आग आहे, बॉम्बस्फोट घडवून आणले जातात, सक्तीचं स्थलांतर आहे इकडून तिकडे, नंतर दहशतवाद आहे, बलात्कार आहे, बालकामगार वगैरे आहेत. त्याचप्रमाणे मातीशी रिलेटेड आपण बघतो तर वाळवंटीकरण आहे. वाळवंटीकरण प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांनी होते. पुढे आपण ते पाहूच डिटेलमध्ये. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण सर्वात पहिला पॉईंट घेतला आहे वाळवंटीकरण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वाळवंटीकरण म्हणजे नेमकं काय? तर बघा, शुष्क जमिनीची जैविक उत्पादकता कमी होणे म्हणजे काय होते, जमिनी कोरड्या होणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादक असं ग्रेझिंग लँड नसणे किंवा त्यावर ग्रीनरी नसणे. म्हणजे बघा, यामध्ये 2 प्रमुख कारणे आहेत, मानवनिर्मित कारणे आणि नैसर्गिक कारणे आहेत. आता मानवनिर्मित कारणे कुठले आहे? अति चराई जर केली, जास्त प्रमाणात चराई केली म्हणजे ग्रेझिंग लँड कमी होईल, म्हणजेच काय होईल, वाळवंटीकरण होईल. नंतर निर्वनीकरण, आपण झाडे वगैरे काढतो, त्यामुळे काय होते, झाडाझुडपांची कमी होते, म्हणून मातीची काय होते, धूप होते. नंतर शेती पद्धती, स्थलांतरित शेती पद्धती वगैरे असते. आपल्याला माहिती आहे आसाम वगैरे तिकडच्या जे काही पूर्वांचल भाग आहे तिकडे आपण झूम शेती पद्धती केली जाते. नंतर आपण जर बघतो की शहरीकरण आहे, शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळवंटीकरण होते. घरावर घरे म्हणजे उत्पादक जमिनीची जी काही कमतरता आपल्याला भासते. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं लोकसंख्या वाढ, हे सुद्धा एक मानवनिर्मित कारण आहे. आता आपण नैसर्गिक कारणे जर बघितली वाळवंटीकरणाची, त्यामध्ये पूर, अवर्षण आणि भूघसरण, त्यालाच आपण भूस्खलन असं म्हणतो. यामुळे सुद्धा जमिनीची उत्पादकता कमी होते. आता आपण याचे परिणाम जर बघितले तर काय काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने याच्यामध्ये वनस्पतींचा ऱ्हास होतो, जलप्रदूषण पाहायला मिळतं आपल्याला, मृदा जी आहे ती अपरिपक्व होते, जैवविविधतेचा ऱ्हास. त्यानंतर आपण जर बघितलं जमिनीची धूप आणि नैसर्गिक आपत्ती जे असते त्यांना प्रोत्साहन या वाळवंटीकरणामुळे भेटते. आता यावर भारत सरकारने काही उपाययोजना केल्या, आपण त्या बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम 1974 साली जलसिंचनाचं नियोजन करण्यासाठी भारत सरकारने सुरू केला होता. नंतर आपण जर पुढे बघितलं तर आणखी जर आपण बघितलं तर येत्या 10 वर्षात 2014 पासून आपण बघतोय की भारतीय वनांचे प्रमाण जे आहे वाढवण्याच्या उद्देशानं नॅशनल मिशन ऑन ग्रीन इंडिया भारत सरकारने सुरू केलं होतं. अशाच प्रकारे वनस्पतींची जी काही म्हणजे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि वाळवंटीकरणापासून बचाव होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या उपाययोजना आहेत वाळवंटीकरणावर. आपण जर मानवनिर्मित पर्यावरणीय आपत्ती बघितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भोपाळ वायू दुर्घटना याचा समावेश होतो. आपल्याला माहीत आहे मध्य प्रदेशमधील ही गोष्ट आहे. 2 ते 3 डिसेंबर 1984 रोजी काय झालं होतं, मिथिल आयसोसायनेट नावाचा गॅस लीक झाला होता. आता हा गॅस कसा काय लीक झाला तर लक्षात ठेवा, एक कंपनी होती, तिचं नाव होतं युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड, आणि ती कंपनी काय करत होती, सेविन नावाचं कीटकनाशक बनवत होती आणि त्यासाठी या गॅसची काय होती, गरज होती. आणि त्यामुळेच काय झालं, मिथिल आयसोसायनेट नावाचा जो गॅस आहे तो लीक झाला आणि मोठ्या प्रमाणात भोपाळ वायू दुर्घटना आपण जे म्हणतो ती घडून आली आणि त्याचा परिणाम आपल्याला आजही पाहायला मिळतो. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर खूप बडा प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा ही दुर्घटना. पुढे जर आपण बघितलं तर विशाखापट्टणम गॅस गळती आहे, त्यालाच आपण विझाग गॅस गळती आहे या नावाने सुद्धा ओळखतो. म्हणजे 7 मे 2020 रोजी ही घटना झाली होती. त्यामध्ये काय झालं होतं, स्टायरीन नावाचं रसायन लीक झालं होतं. त्यामुळे काय झालं होतं, हजारो लोकांना त्याची बाधा झाली होती. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही सुद्धा महत्त्वाची घडते, त्याला आपण विझाग गॅस गळती असं म्हणतो. नंतर आपण बघितलं तर ऑइल इंडिया लिमिटेडची 27 मे 2020 रोजी एक मानवनिर्मित पर्यावरणीय आपत्ती निर्माण झाली होती. अशा प्रकारे आपण ह्या आपत्तीचे वेगवेगळे प्रकार बघितले आणि एक्झाम्पल बघितले. पुढचा जर आपण मानवनिर्मित आपत्तीमधला घटक बघितला तर तो आहे दहशतवाद. यामध्ये आपण अतिरेकी कारवाई म्हणू, त्याच्यानंतर स्फोटके, हिंसक ज्या काही घटना होतात त्या इत्यादींचा समावेश होतो. आपण बघतो की 2017 मध्ये
जर बघितलं तर जगाच्या एकूण मृत्यूमध्ये 0.05% हिस्सा जो होता तो दहशतवादाचा होता आणि 95% जे काही मृत्यू झाले होते मध्य पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये ते दहशतवाद म्हणजे अतिरेकी कारवाया या सगळ्या गोष्टींमुळे होतात. जर जगातल्या काही दहशतवादी हिंसक संघटना बघितल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे तालिबान, बोको हराम, ISI इत्यादी संघटनांचा समावेश होतो. आता आपण तालिबानबद्दल बघितलं तर तालिबान ही अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असणारी दहशतवादी संघटना आहे जी 1994ला त्याची स्थापना झाली होती. नंतर आपण बोको हरामबद्दल बघितलं तर जमातू अहली सुन्ना लिद्दा वर्दी वाल जिहाद या नावाने त्याला ओळखलं जातं आणि ही जी संघटना आहे प्रामुख्याने नायजेरिया, चाड, आफ्रिकन देशामध्ये सक्रिय असणारी इस्लामिक संघटना आहे. पुढील जर आपण इस्लामिक संघटना बघितली तर त्यामध्ये आपण इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लिव्हेंट या नावाने त्याला ओळखलं जाते. त्यालाच आपण ISIS या नावाने सुद्धा ओळखतो आणि दशी नावाने सुद्धा ओळखतो. ही जर संघटना आपण दहशतवादी संघटना बघितली तर 2000मध्ये अस्तित्वात आलेली आहे दहशतवादी संघटना आणि प्रामुख्याने जर आपण हिचा विचार केला इराक आणि सिरियामध्ये जास्त प्रमाणात सक्रिय आहे आणि 2014 साली ही सर्वात जास्त सक्रिय संघटना होती. पुढील दहशतवादी संघटना आहे अल शबाब जी 2006मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जर बघितलं तर सोमालियाच्या राजधानीवर जे काही युद्ध झालं होतं त्यामुळेच या संघटनेची स्थापना झाली होती आणि ही संघटना आपण प्रामुख्याने जर बघितलं तर केनिया, इथिओपिया, युगांडा या देशामध्ये सक्रिय संघटना आहे. आपण आता दहशतवाद, बंडखोरी आणि नक्षलवाद या संकल्पना अभ्यासू. लक्षात ठेवा दहशतवाद म्हणजे काय असतं? राजकीय, धार्मिक किंवा तात्विक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिंसेचा साधन म्हणून वापर करून नियोजनपूर्वक, संघटित व पद्धतशीरपणे घडून आणलेला जो काही हिंसाचार असतो त्यालाच आपण दहशतवाद असे म्हणतो. पुढचा प्रकार आहे बंडखोरी. आता बंडखोरी म्हणजे नेमकं काय? लक्षात घ्या, समाजातील एखाद्या घटकाने शासन सत्ता उलथवून टाकण्यासाठी केलेला जो काही सशस्त्र उठाव आहे त्यालाच आपण बंडखोरी असं म्हणतो. म्हणजे सशस्त्र उठावामध्ये काय असते? जनतेची सहानुभूती असते किंवा जनतेचा पाठिंबा असतो, म्हणून याला आपण बंडखोरी या नावाने ओळखतो. तर नक्षलवाद या प्रकारामध्ये नेमकं काय होते? शासन यंत्रणा अस्थिर करण्यासाठी साम्यवादी तत्वानुसार गोरिला पद्धतीने म्हणजे गनिमी काव्याने जे काही युद्ध केलं जातं त्या युद्ध तंत्रालाच आपण नक्षलवाद असे म्हणतो. आता आपण भारताचा विचार केला तर भारतात 4 प्रकारचा दहशतवाद दिसून येतो. तो म्हणजे अंतर्गत दहशतवाद, जम्मू काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्य भारतातील बंडखोरी आणि डाव्या विचारसरणीचा अतिरेकीवाद व नक्षलवाद. आपण जर बघितलं तर काही संघटना आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितले हमास हा एक ज्वलंत मुद्दा आहे. हमास ही संघटना प्रामुख्याने इस्रायल विरोधी संघटना आहे. नंतर आपण जर विचार केला अल कायदा ही जी संघटना आहे ती ख्रिश्चन विरोधी संघटना आहे व इस्लामिक स्टेटसाठी आग्रह करणारी संघटना आहे. नंतर सर्वात महत्त्वाची भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लष्कर-ए-तोयबा ही संघटना आहे. ही संघटना आपण जर बघितलं तर प्रामुख्याने भारताने काश्मीरवरील हक्क सोडावे यासाठी अयशस्वी प्रयत्न करणारी ही एक संघटना आहे. आपल्याला माहिती आहे जागतिक पातळीवर वेगवेगळे निर्देशांक जाहीर होत असतात. त्यापैकीच एक दहशतवाद निर्देशांक आहे आणि त्याची जर रँकिंग आपण बघितले त्यामध्ये प्रथम क्रमांकावर अफगाणिस्तानचा समावेश होतो. आपल्याला माहिती आहे तिथून प्रमुख तालिबान ही दहशतवादी संघटना अतिशय अतिरेकी कारवाई करणारी संघटना आहे. नंतर आपण बघतो दुसरा क्रमांक आहे तो इराण, नंतर सोमालिया, नंतर चौथा बुर्किना फासो, पाचवा सिरिया, नायजेरिया 6वा, अशा प्रकारे 7वा म्यानमार, 8वा पाकिस्तान, 9वा कॅमेरून आणि 10 नंबरवर भारताचा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा भारत हा पहिल्या 10मध्ये आहे दहशतवादी संघटनामध्ये, म्हणून तो ऑब्जेक्टिव्हवर विचारू शकतात. आपण जर प्रमुख दहशतवादी हल्ले बघितले तर त्यामध्ये आपल्याला 26/11 ही जी घटना आहे ती डोळ्यापुढे येते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर लष्कर-ए-तोयबा ही संघटना होती जी आतंकवादी संघटना आहे. ती समुद्री मार्गाने काय झाली होती, मुंबईमध्ये घुसली होती आणि 4 दिवस मुंबईत सतत फायरिंग करत होती. यामध्ये जर आपण बघितलं 174 लोकांचा बळी गेला होता आणि 10 आतंकवाद्यांपैकी 9 आतंकवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आलं होतं. आणि शेवटी जर आपण बघितलं तर ताज हॉटेल सोडून बाकी सर्व जागा ज्या होत्या त्या मुंबई पोलिसांनी नियंत्रणात आणल्या होत्या. मात्र ताज हॉटेलसाठी मिशन टोरंटो अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि ते सुद्धा नियंत्रणात आणलं गेलं.
पुढील घटना जर आपण बघितली त्यामध्ये 11 जुलै 2006 रोजी 7 बॉम्बची सिरीज पश्चिम लोकर रेल्वे जी आहे त्यामध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आली होती. आणखीनच अशा घटना बघितल्या तर जेम रोड 2012मध्ये पुण्यामध्ये 4 बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर भारताचे तत्कालीन जे काही गृहमंत्री होते सुशील कुमार शिंदे हे त्या दिवशी पुण्यातच कार्यक्रमात हजर होते. त्याचप्रमाणे जर आपण जम्मू काश्मीरमधील काही अटॅक बघितले त्यामध्ये पुलवामा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो 14 फेब्रुवारी 2019. नंतर सुजवान अटॅक होता तो 10 फेब्रुवारी 2018. उरी अटॅक 18 सप्टेंबर 2016. ह्या जे अटॅक आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये प्रामुख्याने झाले होते. हा अटॅक घडवून आणणारा सूत्रधार आपण जर बघितलं त्यामध्ये प्रामुख्याने जैश ए मोहम्मद ही संघटना होती आणि त्यामध्ये अफजल गुरू हा त्याचा प्रमुख होता आणि त्याला 9 फेब्रुवारी 2013ला फाशी देण्यात आली होती. त्याच प्रकारे आपण ज्या काही मानवनिर्मित आपत्त्या आहेत त्याचा अभ्यास केला. आता आपण आपत्ती व्यवस्थापन या टॉपिकवर भर देऊ. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात जर आपण बघितली ते 1990च्या दशकात सुरू झाली. नंतर 1990चं हे जे दशक आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने आपत्ती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात केलं होतं. नंतर आपण 2002मध्ये जर बघतो तर आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात आला. तो कोणत्या मंत्रालयामार्फत स्थापन करण्यात आला तर लक्षात ठेवा गृह मंत्रालयामार्फत. नंतर 2005मध्ये आपण जर विचार केला तर आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला. अशा प्रकारे आपण आपत्ती व्यवस्थापनाबद्दल थोडीशी पार्श्वभूमी बघितली. आता आपण NDMA म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याबद्दल बघू. यामध्ये आपण जर बघितलं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन त्याचे जे प्राधिकरण आहे त्याचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात आणि 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार म्हणजे कलम 3(1) नुसार याची स्थापना झालेली आहे. नंतर आपण जर बघतो तर राज्य आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे या प्राधिकरणाचे अध्यक्ष जे आहेत ते मुख्यमंत्री असतात आणि कलम 2005च्या कलम 14 नुसार याची स्थापना झालेली आहे. नंतर आपण बघतो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. तालुका आपत्ती व्यवस्थापन आहे त्या तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे जे काही अध्यक्ष असतात ते तहसीलदार असतात. नंतर गाव पातळीवर आपण जर बघितलं तर गाव पातळीवर सरपंच आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य म्हणजे अध्यक्ष म्हणून काम करतात. अशाच प्रकारे भारत सरकारने आणखी आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपत्ती जे कक्ष आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. आपत्ती कक्षामध्ये आपण जर प्रामुख्याने विचार केला जर आपण बघितलं तर त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट त्यालाच आपण NIDM असं म्हणतो आणि ही जी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्याचे जे अध्यक्ष असतात ते देशाचे गृहमंत्री असतात ते पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि याचं कार्य जर आपण बघितलं तर आपत्ती व्यवस्थापन आहे संबंधित संशोधन आहे म्हणजे संशोधन पुस्तके वगैरे अभ्यासक्रम आखणे इत्यादी काम NIDM तर्फे होते. इथे ऑब्जेक्टिव्ह म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या NIDMचे जे काही अध्यक्ष असतात ते गृहमंत्री असतात म्हणून ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात. नंतर आपण NDRF बद्दल पाहू त्यालाच आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असंही म्हणतात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल असं म्हणतो त्याला आपण. नंतर यामध्ये आपण जर बघितले तर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005चा जो कलम आहे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 44 नुसार 8 स्टँडर्ड बटालियन निर्माण करण्यात आले होते. आता त्याची 2018मध्ये त्याची संख्या 12 झाली आहे म्हणजे आणखी 4 बटालियन वाढवण्यात आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं NDRFचे जे काही मुख्यालय आहे ते दिल्ली येथे असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने सक्रिय आहे आणि महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दल आहे त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं जे काय कार्य आहे ते चालते आणि या दलातील जवानांनी देशभरात वादळे दरडी कोसळणे इमारती पडणे अशा अनेक आपत्तीमध्ये निवारणाचे आणि बचावाचे मोठे कार्य केले आहे. अशा प्रकारे आपण आपत्ती व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती घेतली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.